दरम्यान मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर खासदार संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। कबुतरांसाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही अधिकार आहे। विधानसभेआधी सरकारने जरांगेंची चर्चा केली होती। फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्या, सरकारकडेच मागणी करणार, ट्रम्पकडे करू शकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले। हे आंदोलन साधं सोपं नाहीये, मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं। मुंबई ही मराठी माणसांची आहे। मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे। मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये, ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे। लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं, तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मग ते कोणी असो। मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत, ही राजधानी मराठी माणसाची आहे, ती विदर्भातल्या लोकांची आहे, ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे, ती कोकणातल्या लोकांची आहे, ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे। तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे। दरम्यान आता यावर भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया दिली। शांततापूर्ण निघाणाऱ्या मूक मोर्चाला मुकापरचा म्हणण्याचा नालायकपणा संजय राऊत करतात आणि उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे ते मराठा समाजाचं आरक्षण गेलं होतं। संजय राऊत यांना मराठा आंदोलनाबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। त्यांनी सातत्यानं आमच्या मराठा बांधवांचा अपमान करण्याचं काम केलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।